धुळ्यातील आंबे गावात विषारी औषध प्राशन करून आई व 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू। धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील आंबे गावात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। विषारी द्रव्य प्राशन केल्याने आईसह 3 वर्षीय लहान मुलाचा जागीच मृत्यू झालाय, तर गंभीर अवस्थेत असलेल्या 5 वर्षीय मोठ्या मुलावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। घटनेनंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती। ही घटना संशयास्पद असल्याने ही हत्या की आत्महत्या याचा शोध पोलिसांकडून होत आहे। भारती संजय पावरा या 30 वर्षीय महिला आपल्या दोन्ही मुलांसोबत विषारी द्रव्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आल्या। घटनेनंतर आई आणि दोन्ही मुलांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता भारती पावरा आणि त्यांचा लहान 3 वर्षाचा मुलगा चिराग संजय पावरा यांना मृत घोषित केले, तरी 5 वर्षीय मोठा मुलगा रियांश संजय पावरा हा गंभीर असून त्याला धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे। माझे नाव पावरा संदीप सरदार, राहणार भोयटी। आमची मुलगी आरती भिकन पावरा, वय वर्ष 30। तिच्या पश्चात लहान 2 मुलं। काहीतरी घरात वादविवाद असल्या कारणाने तिने औषध पॉइझन घेतलंय। तिने घेतलंय का तिला दिलं गेले ते अजून आम्हाला काही कन्फर्म नाही। आता PM रूमला आम्ही चेक केलं असता तिच्या जांघ्यांवरती थोडं मारहाणचे निशाण आहेत, गड्या दाबल्याच्या निशाणे, कमरेवरती निशाणे। आम्ही डेड बॉडी चेक केली। आमची मुलगी एक मयत झाली आणि लहान बाळ 3 वर्षाचा चिराग पावरा तो मयत आहे आणि एक मुलगा क्रिटिकल कंडिशन मध्ये, त्याला धुळ्याला रेफर केले। आम्हाला संध्याकाळी 6:30 वाजता कुठल्या एखाद्या अननोन नंबरवरून कॉल आला होता का तुमची मुलगीने असं केलंय भाऊ। आम्ही धावत पडत शिरपूर कॉटेज हॉस्पिटलला आलो होतो। आल्या असता त्या पश्चात जे आमचे ते मुलगीचे मिस्टर आहेत संजय पावरा आणि त्यांचे वडील म्हणजे मुलगीचे सासरे, त्यांना आम्ही विचारलं की बुवा आमची मुलगी कुठे आहे। त्यांचं म्हणणं असं की तुमची मुलगी तब्येत बरी बुवा, ती प्रायव्हेट हॉस्पिटलला ऍडमिट आहे। एक मुलगी आणि तो छोटा बाळ ऍडमिट आहे बुवा। एक छोटा बाळ तर आमच्या समोर डेड बॉडी पडलेली होती। तर आम्ही ती मुलगीला तपास करण्यासाठी गावात 4-5 हॉस्पिटलला फिरलो, पण तिकडं काय आम्हाला दिसलीच नाही। मग रिटर्न कॉटेज हॉस्पिटलला येतात, तिकडं आम्हाला डॉक्टरांशी बोललो आम्ही, डॉक्टर किरण पवार। त्यांना मी विचारलं, डॉक्टरांनी मला विचारलं की बा तुम्ही कोण। मी सांगितलं त्यांना की म्हटलं मी मुलगीचा काका। तर डॉक्टरांना मी विचारलं की बुवा आमची मुलगीची कंडिशन कशी, तुम्ही कुठे रेफर केलं, शिरपूरला एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला रेफर केलं का धुळ्याला रेफर केलं। मग त्यांनी मला सांगितलं की मुलगी डेड आहे भाऊ आणि एक छोटा बाळ डेड आहे आणि एक मुलग्याची कंडिशन थोडी क्रिटिकल आहे, त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलला रेफर करण्यात आलंय। रात्री 9:30 वाजता आम्ही त्या दवाखान्यात गेलो असता त्याला धुळ्याला रेफर करण्यात आलंय, त्याची पण कंडिशन खूप क्रिटिकल आहे भाऊ। साऱ्या जगाला शांतीचे संदेश देणारे भगवान गौतम बुद्धजी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या भारत देशामध्ये भगवान गौतम बुद्धांनी नागरिकांना, जनतेला संदेश दिलेला आहे की शांततेचा मार्ग स्वीकारा, अहिंसाचा मार्ग स्वीकारा, हिंसा करू नका। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाला संविधान मिळवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्राचे राजे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथमतः अभिवादन करतो। 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि ह्या जयंतीनिमित्त मी माझा इंगळे परिवार, त्याचप्रमाणे चंपानगरीच्या नागरिकांच्या वतीने आणि आमच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसचे चीफ जनरल मॅनेजर राजेशजी बन्सल सर यांच्या वतीने मी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद।